बघा तुम्ही, जर एखादी पोरगी लग्न करायचं असेल तर ती त्या पोराला अगोदरच फोनवर सांगते, बघ मी तुझ्यासोबत लग्न करते, पण माझी पहिली अट, मी खेड्यात राहणार नाही, मी शेतात जाणार नाही. मग शेतात जाणार नाही मग काय गांजरं खाणार आहे का? हे बरोबर आहे ना. मी शेतात जाणार नाही. आणि दुसरी गोष्ट, तुमचे आई वडील आपल्यात राहायला जमणार नाहीत. सासू सुनेला जमत का नाही? लक्ष देऊन ऐका, पॉइंट काय? कारण सासू बंधन घालते. सासू काय करते? बंधन घालते. आणि सुनेला ती बंधन नकोय. सासू कोणाला म्हणतात? जी सारखी सूचना करत राहते तिचं नाव सासू. पण सासूच एक सुद्धा सुनून घेत नाही ती सून. बरोबर आहे ना? तिला म्हणायचं तिचं नाव सून, एक सुद्धा सुनून न घेणारी सून. आणि पुन्हा अजून पोराला म्हणते, बघ माझ्या मोबाईलला हात लावायचा नाही. काय सांगते? माझ्या मोबाईलचा पासवर्ड मी तुला सांगणार नाही, तू तुझ्या मोबाईलचा पासवर्ड मला सांगू नको. मला प्रायव्हसी पाहिजे, मला बंधन नकोयत. बर काय आहे त्या मोबाईलमध्ये नेमकं काय माहित? मी फार सुंदर सांगेल तुम्हाला. एक जणाच्या पोटात दुखायला लागलं. बरं, एक जणाच्या पोटात दुखायला लागलं. बायको आली आणि बायको म्हटली, काय झालं? मारे मी काय बरं का, लक्ष देऊ नये का. बायको काय म्हटली, काय झालं? तो म्हटला, अगं माझ्या पोटात दुखायला लागलं. म्हटला तिथं मोबाईल आहे. म्हटलं फोन लावू बरं डॉक्टरला. ती म्हणली याचा लॉक सांगा. तो म्हटला बरं वाटतंय. म्हटलं राहू दे, ज्याला कळलं त्याला धन्यवाद. विठाला विठा. माणूस एकटा राहू शकतो, फक्त त्याच्या हातात मोबाईल पाहिजे. बंधन नको आहेत कोणाची. मनाला बंधन आवडत नाही, हे पहिलं कारण आहे. आणि दुसरं कारण, या मनावरती अनादी कालापासून विषयाचे संस्कार पडलेले आहेत. अनादी संसार मायेच्या ठाई. अनादी कालापासून आपण विषय भोगत आलेलो आहे. बरोबर, आपल्यावरती हे संसाराचे संस्कार लहानपणापासूनच पडलेले असतात. बघा एवढे एवढे लेकरू असतं पाळण्यातलं, नाही त्याला असं फेकते, तुला मामाची पोरगी बायको करायची, दमधर दमधर. मोठं झाल्यावर सांगायचीच गरज नाही पडणार कोणाची करायची. म्हणजे मला एक कळत नाही, लहानपणापासून तुम्ही त्याच्यावरती संस्कार कुणाचे लादले? बायकोचे. मग मोठं झाल्यावर त्याने जर बायकोचं ऐकलं तर मग दुःख कशाला वाटायला पाहिजे? मुद्दा कळतो ना, बरोबर आहे ना? लहानपणापासून तुम्ही त्याच्या डोक्यात बायको घातली, मग मोठं झाल्यावर त्याने जर का बायकोचं ऐकलं तर त्याचा काही दोष आहे? त्याचा अजिबात काही दोष नाही. पण पुढं चालून जर ते ऐकायला लागलं तर मनाला ते आवडत नाही. मनाला आवडतं का ते? नाही. हे बघा, नीट लक्ष देऊन ऐका. प्रत्येक बाईला असं वाटतं की माझा जावई माझ्या पोरीच्या मुठ्ठीतच असला पाहिजे. बरोबर ना? पण माझ्या पोराने सुनेचं नाही ऐकलं पाहिजे. बरोबर ना? जावई पोरीच्या मुठ्ठीत असला पाहिजे, पण माझ्या पोराने सुनेचं नाही ऐकलं पाहिजे. ऐकी नाही, मग मात्र दुःख होतं. किती अवघड विषय आहे बघा हा. एक जणीला मी विचारलं, म्हटलं कसं काय चाललंय पोराचं? लग्न झालं होतं. म्हटली काय त्यात लाज नाही राहिली म्हटली पोराच्यात, नुसतं बायकोच्या पुढं 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 करते. नुसता बायकोचा बैल झाला, नुसता बायकोचा बैल. आणि म्हटलं जावई देव माणूस आहे म्हटली. पोरीला भांडी घासू देत नाही, पोरीला धुणं धुवू, पोरीला दळण आणू देत नाही. म्हणजे जावयानं काम केलं की जावई देव माणूस. विठाला. कारण हे विषयाचे संस्कार माणसावरती पडलेले असतात. अनादी कालापासून आपण हा विषय भोगत आलो. महाराज म्हणतात तो विषय किती जरी दुःख मिळालं तरी गोड वाटत राहतो. महाराज सांगतात विषय विषयाचा परिपाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. परमार्थ गोड आहे पण मन येत नाही परमार्थाकडे, आणि विषय कडू आहे पण मन सोडत नाही. कारण अनादी कालापासून, लहानपणापासून आपल्याला तेच सांगितलेलं आहे, आहे की नाही?
या संसारामध्ये एकच आई अशी होऊन गेली मदालसा. तिने पोराला पाळण्यामध्ये टाकलं आणि दोरी वडत असताना मुलाला एवढंच सांगितलं, बाळा हा देना शिवंता मळमूत्राचा बांधा वरी चर्म घातिलेले कुर्मन कीटकाचा सांगा रव रव दुर्गंधी रे अमंगळ तिचा बांधा स्मरेच्या हरिहरा शरण जाई गोविंदा परी ही मदालसा सोहम जो जो रे बाळा. पोराला पाळण्यात टाकलं आणि दोरी उडत असताना एवढंच सांगितलं, बाळा हा देना श्रीमंता मळमूत्राचा बांधा. आणि आपली आई पोराला पाळण्यात टाकते आणि दोरी वडत असताना एवढंच म्हणते, यू यू हड हड यू यू हड हड यू यू हड हड. तिथपासून तिच्या बिचाराची हळहळ सुरू होते, ती मरेपर्यंत संपत नाही. विठाला विठाला. विषयाचे संस्कार म्हणून तर आपल्या जीवनावरती पडलेले आहेत आणि अनादी कालापासून आपण तो भोगत आलो. त्यामुळे जी गोष्ट आपण भोगतो ना ती आपल्याला गोड वाटायला लागते बरं का. हा विषय कसा आहे बघा, हा संसार कसा आहे मी तुम्हाला सांगेल. माणसाला घर सोडत नाही, आहे की नाही. माणूस घराला सोडू शकतो पण घर माणसाला सोडतं का? नाही सोडत. संसारामध्ये कसं असतं बघा, जर नवरा बायकोची भांडणं झाली तर तो म्हणतो, म्हटला बस आता, म्हटला तुझं तोंडच पाहत नाही, म्हटला जातून घोसावीच होतो. ती म्हटली तुम्ही घोसावी झाल्यावर मी कशी राहू? तो म्हटला मी तरी कशाला जाऊ, मांडच्या. असा हा संसार आहे. भांडण लगेच मिटलं. पण इथं जर कीर्तनामध्ये कोणी काय बोललं, तुझा टाळ चुकतोय, तर ते म्हणतं तुझा टाळ आणि तुझं ते कीर्तन, चाललो घरी. पण बायको किती बोलू द्या, तो म्हणतो नाही तोंडाने फटकळ आहे पण जप्पाई भारी. म्हणजे विषयावरती आपण पांघरून घालतो कारण विषय आपल्याला गोड वाटतो. त्यामुळे बघा हे विषयाचे संस्कार मानवी जीवनावर इतके झालेले आहेत की मन परमार्थाकडे येतच नाही. मग परमार्थाकडे जर यायचं असेल तर संसार सोडायचा आहे का? संसार सोडायचा नाही. तुम्ही संसारात राहा पण तुमच्यात संसार नकोय. असोनी संसारी जीवे वेगू करी. महाराज सांगतात संसारी असावे असोनी नसावे, संसारी असावे असोनी नसावे, संसारी असावे असोनी नसावे, भजन करा कसं राहिलं पाहिजे. असोनी संसारी जीवे वेगू करी. तुम्ही संसारात राहा पण संसारात नसल्यासारखे तुम्ही दिसा. कसं राहिलं पाहिजे संसारामध्ये? पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनी राहती. बघा कसं राहिलं पाहिजे. मी तुम्हाला एक उदाहरण सांगते. म्हणजे उसात जायचं पण पाचट लागू द्यायचं नाही असं तुमच्या भाषेत. जर समजा दह्यामध्ये ते केस पडलेला असतो बघा, मग दह्यातून जर केस काढायचा असेल, आई मावशी जर दह्यातून केस काढायचा असेल तर फार कष्ट लागतात का? नाही लागत, लगेच निघतो आहे की नाही. बरं त्याला दही लागलेलं राहतं का? मग नाही, असं एकदम शुद्ध धुतल्यासारखं आहे की नाही. हा, अगदी त्याच पद्धतीने आपण संसारामध्ये राहिलं पाहिजे. पण आपण संसारामध्ये कसं राहतो?
गुळाच्या भेळीला चिकटलेला मुंगळा हा तुटून येतो पण निघून येत नाही, असं आपण संसारामध्ये राहतो, आहे की नाही? जसं की बघा तुम्ही एखादा कसं राहतो आपण, एखाद्या ज्वारीच्या भाकरीतला, एखादी वाळलेली ज्वारीची भाकरी असावी आणि त्या वाळलेल्या ज्वारीतल्या भाकरीतला जो केस असतो ना तो तुटून येतो पण सहज निघत नाही.